नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. RTE प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन राबविली जात आहे. बुधवारपर्यंतच 12,000हून अधिक अर्ज आलेले आहेत. पालकांच्या उड्या 655 शाळांमध्ये आहेत. 6,920 जागा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जुन्या पद्धतीने RTEच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याने नागपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6,120 जागांसाठी 12,252 अर्ज प्राप्त झाले आहेत. 31 मेपर्यंत ही अर्जसंख्या 25,000चा आकडा पार करेल असा अंदाज आहे. राज्याचा विचार केल्यास नागपुरात अर्जासाठीचा प्रतिसाद अधिक पाहायला मिळत आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी हे प्रवेश होत आहेत. या नव्या आदेशाने 1 किलोमीटरच्या आतील शाळांची अट होती, ती अटसुद्धा शिथिल केली गेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना 25% जागांवर इंग्रजी व विनाअनुदानित शाळेत प्रवेश दिला जात आहे. यात शहरासह जिल्ह्यातील 655 शाळांचा समावेश आहे. असे आहे प्रवेशासाठी किमान वय, कमाल वय. प्ले ग्रुप नर्सरीसाठी 3 वर्षे ते 4 वर्ष 5 महिने 30 दिवस व ज्युनियर KGसाठी 4 ते 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. सिनियर KGसाठी 5 ते 6 वर्ष व 5 महिने 30 दिवस. इयत्ता पहिलीसाठी 6 ते 7 वर्ष 5 महिने 30 दिवस.